पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घे पैसे आणि कर कागदावर सही। नाही अक्का, आम्ही तुला आपलेपणानं सांगालोय आणि तू आमच्यावरच संशय घेतेस। सगळं कळतंय मला। कळतं कळतं म्हणजे काही कळत नाही राहत तुला। पुढं सांगालो आम्ही मुकाट्यानं हे पैसे घे, त्या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर। नाही तर अर्चनाच्या लग्नात बाप म्हणून मी कन्यादानासाठी उभा राहणार नाही। आणि मी तर ठरलेलं लग्न मांडवात येऊन मोडी असा कालवा करीन का पुन्हा बाप जन्मात अर्चनाचं लगीन होणारच नाही। यामिनी, अगं असं का बोलायलायस? आता तर फक्त बोलाल्या, पण एकदा का मी ठरवलं तर मी काय काय आणि कसं कसं करू शकते याचा तू अंदाज बी नाही बांधू शकत। होणार तर माझ्याच मनागत, पण ते होताना 4 पैसे तू कमवायचं काय ते समद गमवायचं हे तुझं तू ठरव। कसं यामिनी म्हणल तसं। पाहिजे तर 2 दिवस घे राधी, विचार कर आणि मग सांग। इथं ठेवलंय काय, निघतो आम्ही। मी म्हणलं निघतो आम्ही। अगं सवासणीला काही हळद कुकू लावायचं की नाही? हा आणि हे समद अस्मीला कळू न देण्यातच समद्यांचं भलाय। चला हो, येतो हा। विचार कर। एवढी मजा आली ना, काय सांगू तुम्हाला। किती वेळ झाला? पूर्वा आत काय करायला? मी अगं निर्मला, ऐक की। अगं निर्मला, अरे वा, चटणी भी आणली का? मला सांग, चटणी मिक्सर मध्ये होत्या ना? होत्या की। थँक्यू। अलका, मला निघायला लागतंय बघ। अगं असं मधनच काय? अगं नगराध्यक्षांनी बोलवले अर्जंटमध्ये। अगं जेवण तयार आहे, जेवून जा की। नाही नाही, मी हवं तर पूर्वाला सांगून जाते। हा अगं निर्मला, ऐक की।
काय झालं? पूर्वा, मला जरा अर्जंट कामासाठी निघायला लागतं. अगं आता वय मी येईन ना परत. पण मी पुन्हा आले की माझ्यासाठी जेवायला बनवायला लागेल ना. अगं पण मी आता एवढं जेवण बनवून ठेवलंय, त्याचं काय? अगं मी एकटीच चालल्या. मुग्धान निशांत आहेत की इथंच. मग ठीक आहे. नाही म्हणजे तू नेक्स्ट टाइमला आली ना की तुझ्यासाठी स्पेशल जेवण बनवते मी. चालतंय. जा. हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. बाय. येते गाल का? तुम्ही दोघं जेवल्याशिवाय जाऊ नका. हा येते. पैसे घेऊन घरावरचा हक्क सोडायचा का? मी माझा हक्क का सोडायचा? नाही, मी हे घर नाही सोडणार. मामांजींनी एवढ्या विश्वासानं या घराची जबाबदारी दिल्या. घरावरचा हक्क नाही सोडला तर मुलींच्या लग्नात ही कन्यादानाला येणार नाही. लग्न मोडल. यामिनी जर हट्टाला पेटली तर ती खरंच मंडपात येऊन लग्न मोडू शकत्या. परत कधीच तायडीचं लग्न होऊ नये म्हणून ती काय बी करू शकते. हा बघ, काल रात्रीच्या पैशांचा हिशोब टॅली केलाय. ठेवते कपाटात. नको नको, कपाटात नको ठेवू. कपाटात काय झालं? काय नाही. कपाटात पैसे ठेवायचे नाहीत का? आणि कपाटात पैसे काय म्हणालीस तू? अगं काय नाही, कपाटात नको ठेवू पैसे. का? मला खर्चाला पाहिजे. अगं मग कपाटातून परत काढता यायचे नाहीत का? ठेवते कपाटात. अगं नको म्हटलं ना. नको ठेवू. आणते इकडं. आणि दीदीगत पुढचा शेंडा खुडायचं बंद कर. सांगितलेलं ऐकत जा जरा. जा तू अभ्यासाला बस. जा जा बळा, अभ्यासाला बस जा. अगं मुग्धा, मोबाईल ठेव की बाजूला आणि जेवून घे. वय पूर्वा, तू बी बस की जेवायला. हे अजिबात नाही हा. मी निशीसाठी एवढ्या कष्टानं जेवण बनवलं. पहिले मी निशीला वाढणार, नंतरच जेवणार. अगं तुझा बर्थडे आहे ना, तू घे आधी. सगळं संपवलंस तरी चालेल. अच्छा, ह्यो दोस्त आहे वय हिचा. पण मुक्ता इथं काय करायला? तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू म्हणालीस ती गाडी दुसरीकडे कुठतर गेली असेल. पण मुक्ता तर त्या निर्मला देवीची पोरगी आहे. मग निर्मला देवी का नाही? आणि ह्यो का? किती जोक करतो रे हा? अगं तुला हसायला आवडतं ना म्हणून. अजून रस्सा ना.
अजून आणते हा. पूर्वानं तुझ्यासाठी जेवण केलं ते आवडलं ना तुला? काय झालं? अगं मुग्धा बस ना, बस. बघते की काय झालं. मी बघते, बस तू जेव. तायडे, हे जेवण फिक्स पूर्वानं केलं नाही. वय तिच्याकडे बघून तिला एवढा भारी स्वयंपाक बनवायला येत असेल असं वाटत नाही. अलका आंटीनं बनवलं असेल. हे जेवण माझ्या आवडत्या ठिकाणचं आहे, राधक्काच्या खानावळीतलं. काय ग, तुझं काम झालंय ना, मग कशाला थांबलीस इथं? हो, मला काय हौस नाही इथं थांबायची. मेकअप ना मी तिला इथे थांबवून घेतलंय. जाते मी. अगं तू पण ना. अगं ये. अजून एक पोरगी कोण आहे यात? हीच लवंगी मिरची आहे का तुझी? अरे पण ती इथं काय करायला? हा, ती इथं काय करायला? आणि तिने मला बघितलं तर? बघितलं तर काय? तायडे, आधीच मम्मीच्यात आणि तिच्यात लय भांडण आहेत. सॉलिड गैरसमज झालाय दोघांच्या. त्यात जर तिला कळलं मी निर्मला देवीचा पोरगा आहे तर जाम घोळ होईल. तू काळजी करू नको, नाही कळू देत मी तिला. पूर्वाला सान आली. हे बघ, निर्मलाचा फोन आला. हॅलो, हा बोल की. मैत्रीण आहे माझी, मग तिला बोलवून घेतलं. असं वय? अगं तुझ्या मित्राला रस्ता पाहिजेलाय, दे जा की. वय येते आम्ही. पूर्वानं तिच्या दोस्ताला जेवाय बोलवलंय म्हणाली. तू इथं काय करायलास? अगं तू जशी तिची मैत्रीण आहेस तशी मी बी तिची मैत्रीण आहे. जेवणाची टेस्ट एकदम जबरदस्त आहे, अगदी मला पाहिजे तशी. हे खरंच तुला आवडलं ना? होय. तुला सांगू, लय कष्टानं लय मनापासून बनवलंय मी हे जेवण तुझ्यासाठी. लय मनापासून बनवलंय. तू हे घे. पण तू नाही. हे राधक्काच्या खानावळीतलं जेवण आहे आणि जिने आणलंय ना हे आता आहे, माहिती आहे मला. अरे वय त्याचं काय ना, ती मैत्रीण आहे माझी, मग तिला बोलवून घेतलं मी तिला. पण खरं सांगते, हे सगळं जेवण मीच बनवलंय तुझ्यासाठी. तू हे घे ना. पूर्वा, खोटं बोलण्यापेक्षा चांगलं जेवण बनवायला शिक. आणि ते नाही जमलं तर ज्याचं क्रेडिट त्याला द्यायला तरी शिक. तर ज्यांच्याकडनं जेवण आणलंय त्यांच्याकडनंच वाढून. तिने वाढलं तरच खाईल मी. हे चल, वाढायचंय. काय? अगं बाहेर चल, त्याला वाढायचंय. ए, मी काही इथं वाढाय आले नाही, डबा पोचवाय आलते. डबा पोचवला, इशे संपला. अगं तसं नाही, नाही म्हणू नको ना. माझा बर्थडे आहे की नाही,
आणि तू मदत करायचं कबूल केलंयस की नाही मग चल ना बाहेर. अगं लवकर बाहेर आली त्याला वाढलं तर लवकर तूच फ्री होशील. आणि तसं बी तो म्हणतोय ज्याचं क्रेडिट त्याला मिळायलाच पाहिजे. चल ना प्लीज प्लीज प्लीज. हळू ठसका लागल. ठसका लागल्यावर पाणी पाचशील. पाणी पाजणं याचा अर्थ माहिती आहे ना. आले 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 साहेब काय झालं काय झालं काय झालं कोण आहे? मला मला कोणी नाही. आले 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 नाही नाही कोणी नाही. मी मॅडमला फोन लावतो. मी मॅडमला फोन लावतो. मॅडम आले 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 मला मला मारायला मारायला आला 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 साहेब, आला आला साहेब, आला आला साहेब, कोणी नाहीये, कोणी नाही. आले 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 मला मारायला आले नाहीये, कोणी नाहीये. मारायला कोणी आहे 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 मला मारायला आले पप्पा शांत व्हा. मी सोहा मुग्धाचा नवरा. पप्पा शांत व्हा. मला मारायला आलाय शांत व्हा. शांत. या औषध दिल्या वगैरे ह्यासनी बरं वाटायचं नाही. मी जाऊन औषध घेऊन येतो. घरात बाकी कोणी नाही का? नाही चमकी बाहेर गेल्यात. बरं तुझा औषध लवकर घेऊन वय. जा. सोड 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 पप्पा मी तुमचा जावई आहे मुग्धाचा नवरा. शांत व्हा. सोड नाही तू त्यांचा त्यांचा मला मारायला आला मला मारायला आला पप्पा मी काही करत नाहीये तुम्हाला. अगं तू हे काय करायलास. सगळ्या रंगाचा बेरंग केलास तू. मी माझा काय संबंध. तू थांबून घेतलंयस मला इथं. ए पण हिथं थांबायला सांगितलं होतं ना. बाहेर कशा पायी आलीस. हे एक तर मी तुला. आणि तिथं कुणी काय बोललं बिलं तर भांडायचं नाही. मला तुला समजवण्याचा काही अधिकार नाही पण प्रेमात खरेपणा पाहिजे. असं खोट्याच्या आधारावर निर्माण झालेलं प्रेम कसं टिकल. एक तर तू चांगलं जेवण बनवायची नाही तर तुझे लिमिट्स त्याला सांग. ए मला शहाणपणा शिकवू नकोस हा. हे काय ते तुझा आवर पैसे घे आणि चालू पडीत ना. चल. काय कुठं काय मग काय बघायलास. काय व्हायलंय. अगं ती तर अजून थोडा वेळ थांबल. असं काहीतरी कर की तायडे. म्हणजे कसं कसं रे. अगं काय 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 बोल की. गप्पे. बर टेन्शन घेऊ नको करते काय तर. थँक्यू तायडे. नाही की तुम्ही मागाशी किचन मध्ये गेलता तेव्हा तुमच्यात काहीच नाही बोलणार होय. झालं
आणि मी सावरून बी घेतलं. मी पूर्वाची मैत्रीण आहे असं तिला सांगितलंय. तू काही निशी, आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर आता आपण हिथं या विषयावर चर्चा करत बसायचं, नाहीतर दुसरा मी आज जाऊन तिला थांबवायचा प्रयत्न करायचा आणि चान्स मिळाला तर तू तिला भेटायचं. आता तू बघ. चल चल, लय नाटक करू नको दा. सॉरी मम्मी, तुझी ओळख मी लपवायला लागले, पण मी लवकरच सगळं ठीक करत.